अतिशय अटीतटीचे सामने पाहायला आपल्याला मिळाले आणि आज चौथ्याही दिवसात दुसऱ्या दिवसाचे काही सामने घेणार आहोत आणि चौथ्याही दिवसाचा आपण खेळ आज पूर्ण करणार आहोत। तरी सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपल्याला दिलेल्या वेळेत आपण सामने पूर्ण करायचे आहेत। पंचांना विनंती आहे, आपण मैदानाचा ताबा घ्या। पाच षटकांचा हा सामना राहील। दोन्ही संघांना विनंती आहे, आपण वारंवार सूचनेचे पालन करावे। पंचही मैदानामध्ये दाखल होत आहेत। आलेल्या सर्व संघांचे खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। स्कोररचं काम पाहता ते आमचे मार्गदर्शक तुषार सर तसेच शुभम सर यांचेही सहर्ष असे स्वागत। डीजेच्या तालावर नाचवणारे विशालदादा काळे यांचेही सहर्ष असे स्वागत। ज्योतिर्लिंग साऊंड तसेच या सामन्याचा आनंद घेताना आमचे सहकारी मित्र मनोहर नवगिरे साहेब यांचेही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। संकल्प 11 आपला एक खेळाडू पाठवा। चला समालोचक आपणास विनंती आहे, आपण माईकचा ताबा घ्यावा, नाहीतर आम्हाला दिवसभर बोलायला लागेल। हॅलो सर या। तसेच तिसऱ्या दिवसाचा जो संघ गेलाय मानसिंग भैया पाचुनकर स्टार 11 राजनगाव कारेगाव संघ, आज कोणता संघ बक्षीस पात्र होणार हे पाहण्यासाठी आज आपल्याला दिवसभर मैदानात उपस्थित राहायला लागणार आहे।
चला सामना चालू करा. पंचांना विनंती आहे सामना चालू करा. चला सामना चालू होत आहे. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खेळाडूंचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच पारनेर तालुक्यातील बुलंद आवाज जो आवडलाय शिरूरकरांना, आमचे मार्गदर्शक प्रशांत पानमन सर यांचेही सहर्ष स्वागत. सरांना विनंती आहे आपण माईकचा ताबा घ्यावा. तसेच महाराष्ट्र पोलीस ज्यांच्या माध्यमातून अनेक इतिहास आपल्याला ऐकायला मिळतात असे प्रवीण कामतकर सर यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. प्रशांत सर. हॅलो चेक चेक चेक. सामन्याला सुरुवात होतीये. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती ताबडतोबरित्या येण्यासाठी जो प्रयत्न इथे निश्चितपणे केला जातोय. स्टार खेळाडू ऋतिक वाजे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेतोय. त्याचं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. सामन्याला जी सुरुवात जी इथे होताना जी आपल्याला पाहायला मिळते एक धाव इथे असणार आहे. SR ब्रँडचे सर्वांनीय यांचं देखील शुभागमन होतंय. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत असणार आहे. पहिला चेंडू बाजूच्या आतमध्ये पाहतोय आपण. त्यानंतर पुढील चेंडू देखील पाहतोय. झेल तिथे टिपला जाईल आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. बडी मछली जाल में विकेटचं पतन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. हॅलो 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 हॅलो. पहिला चेंडू 9:26 बरोबर पडलेला आहे. तिसऱ्या पंचांकाची दाद मागितलेली आहे. हॅलो हॅलो. संकल्प पोलीस 11 शिरूर ग्रामीण आणि त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही पाहतात पद्मावती विघ्नहर्ता क्रिकेट क्लब वाजेवाडी या संघामध्ये मात्र सुरू असणारी ही लढत तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतायत. खरं तर डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या पंचांकडे मात्र निर्णय आलाय. पाहूया तिसरे पंच काय निर्णय तिथे देतील. खरं तर अतिशय देखणं आयोजन आणि देखण्या नियोजनातील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आम्ही सगळेजण जे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. आजचा खरं तर दिवस क्रमांक 4 तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. आणि दुसऱ्या दिवसातील जे सामने बाकी होते त्यातला मात्र एक महत्त्वपूर्ण सामना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये जो खेळवतो आहोत. शिरूर प्रीमियर लीग अनेकांना मात्र फार मोठे कष्ट घेतले. एकीचं बळ एकवटलं गेलं. सगळे तरुण कार्यकर्ते पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे यांनी एकत्रित केले आणि सगळ्यांच्या एकीने उभा राहिलेला हा देखना सोहळा तुम्ही आम्ही या ठिकाणी पाहतात. यस तिसऱ्या पंचांचा निर्णय येतो. नो बॉल. नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि इथे आपण पाहतोय नो चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळाला. साइड लाईनचा खरं तर तुम्ही तिथे पाहता चेंडू नो पंचांनी मैदानाच्या आतमध्ये घोषित केलेला आहे. आणि पंचांचं लक्ष किती मैदानाच्या आतमध्ये असतं ना
हे फार महत्वाचं असतं. अतिशय देखणं आयोजनातली ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. 9 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचांना मात्र या ठिकाणी कळवलेला आहे. फक्त 9 चेंडूची धावा असेल. ओके यस, सतीश भालेराव सरांना तुम्ही मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये राजू डावकर सरांना तुम्ही पाहता, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश गायकवाड सर आहेत. धावपलकावरती नजर टाकू आपण. तिथे 2 धावा धावपलकावरती आहेत. विजय जाधव आणि सुदाम खोडदे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सागर खराबे ॲज अ आयकॉन म्हणून मात्र त्याची फार मोठी गणना नेहमीच वाजेवाडी संघामध्ये होताना पाहायला मिळते. सागर इथे गोलंदाजी करताना तुम्हाला जो पाहायला मिळतो आहे, एक चांगली कामगिरी करावी लागेल. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये काय कमालीचा कामकाज इथे होताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा सागर पंचांना पार करून या वेळेचा चेंडू शरीरापासून थोडासा दूर ठेवला. तिथे खरं तर रोखलं गेलं इथे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहता सुदाम खोडदेला आतापर्यंत 2 चेंडू सुदामनं खेळलेत आणि तुम्ही पाहतात कुठली धाव तिथे मैदानाच्या आतमध्ये बनलेली नाही. 2 धावा धावपलिकेवरती आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना तुम्ही पाहतायत. इथून पुढे कशा प्रकारचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये होईल, किती धावा बनवले जातील, किती धाव्यांचा डोंगर उभारला जाईल, किती धाव्यांचा पाऊस इथे मैदानाच्या आतमध्ये पाडला जातोय. पुढे सरसावत फक्त तिथे फ्लिप करून दिला, चेंडूला ढकलून दिलं. तिथे स्क्वेअर लेग दिशेचे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. धावबाची संधी होती, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चुका इथे थोड्याशा पाहायला मिळतील. या चुका मात्र तुम्हाला टाळता येणं गरजेचं आहे. एक चूक किती महागडी ठरू शकते क्रिकेटच्या मैदानावरती. धावपलकावरती जर नजर टाकली ना, आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले सागर खराबेचे आणि धावपलकावरती धावा देखील तुम्ही पाहाल 3 धावा इथे धावपलकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 3 धावा जरी धावपलकावर जरी असतील प्रवीण सर, तर इथून पुढचा प्रवास देखील कसा असेल, कारण की दोन्ही टीमला विचार करण्यासाठी खूप असा वेळ सातत्याने मिळतोय. कारण की याआधी देखील त्यांनी अनेक मॅच पाहिल्यात. दुसऱ्या दिवसातील काही जे बाकीचे सामने राहिलेत आणि त्यांच्या ज्या खेळाडूंनी सहकार्य केलं त्यांचं सर्वांचंच कौतुक तर करावंच लागेल. एखाद्या वेळेस प्रयत्न केलाय, सिंगल तरी येताना पाहायला मिळेल. सागरची गोलंदाजी अफलातून होताना जे पाहायला मिळते आणि सागरच्या गोलंदाजीचं कौतुक करणं गरजेचं असणार आहे. एका बाजूला विजय जाधव आहे, तर दुसऱ्या बाजूला सुदाम खोडदे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. सुदाम खोडदेला तुम्ही पाहताय महाराष्ट्र पोलीस म्हणून देखील कार्यरत आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्टार खेळाडू म्हणून देखील एक फेमस असणारा हा खेळाडू. सागर खराबे समोर सामना करेल सुदाम खोडदेचा. मोठी स्पर्धा आहे आणि मोठा सामना असेल. वाह वाह, कमालीचा फटका खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे कुठलाच नाही आणि चेंडूनं सरळ सीमारेषा ओलांडली. हा चेंडू नव्हता तर इथे चेंडूला पंख फुटले आणि उडवला एक राजहंस सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेशदादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. दबंग कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पोलीस अधिकारी सुदाम खोडदे यांची. षटकार पाहायला मिळाला. दुहेरी अंकामध्ये धावपलक पोहोचतो. 10 धावा धावपलकावरती आहेत. परत एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इथे मात्र टिपला झेल. फलंदाज होईल मैदानाच्या आतमध्ये बाद. धक्का क्रमांक 1. सुदाम खोडदे बॅक टू द पॅव्हेलियन. शानदार भेट ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोलधाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. पहिला धक्का इथे मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. सकाळचं सत्र म्हटलं की खरं तर तुमची बॉडी वॉर्मअप असणं फार गरजेचं आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये खरं तर तुम्हाला एक चांगला खेळ करता येणं गरजेचं आहे. एक षटकार खेळला खरं तर सुदाम खोडदेनं, परंतु सागर खराबेनं पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलं तू कितीही महान फलंदाज असला तरी मीही तितकाच महान गोलंदाज आहे. तुम शेर हो तो हम सव्वा शेर है, तुम वार हो तो हम पलटवार आहे. आणि इथे मात्र पलटवार केला देखील. पहिला धक्का बसला. एक षटक संपलं मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावपलकावरती 10 धावा धावपलकावरती आहेत. 10 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. एक विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते. एक सूचना असेल तिचं सातत्याने तुम्हाला दिवसभराच्या सत्रामध्ये पालन करायचंय. कोणत्याही पद्धतीचा वेळ घ्यायचा नाहीये. एक फक्त आपल्याला 6 सामने संपन्न करायचे नाहीयेत, आपल्याला 8 ते 9 सामने हे संपन्न करायचे आहेत. त्यामुळं कोणत्याही पद्धतीचा जास्त वेळ खर्च करू नका. काल देखील अशा सूचना होत्या. वेळेचं जर बंधन पाळलं नाही त्यासाठी पॅनल्टी देखील होती. त्यामुळे आज दिवसभराच्या सत्रामध्ये तुम्हाला योग्य वेळेमध्येच सामना संपन्न करणं गरजेचं असणार आहे. अन्यथा सामना अधिकारी तुम्हाला पेनल्टी देतील. मग ती धाव्यांची असेल कसली असेल हे सामना अधिकारी ठरवतील.
कारण की वेळेची देखील पॅनल्टी आहे. ज्यावेळेस तुम्हाला दिल्याचा वेळ आहे त्या वेळेमध्ये जर तुम्ही सामना संपन्न केला नाही तर एक प्लेअर तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. ही देखील एक तुम्हाला पॅनल्टी असेल. त्यामुळे तुम्हाला सातत्याने वेळ वाचवणं गरजेचं असणार आहे. दुसऱ्या दिवसामध्ये थोडासा पावसाचा व्यत्यय आला, सामना थांबावे लागले. जे 6 सामने होते त्यामधला फक्त केवळ 1 सामना झाला. ते 5 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्यामुळे तुम्हाला सहकार्य करणं गरजेचं जे असणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही पाहतात आमचे मित्र धीरज परदेशी हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. लालाराम प्रजापती आणि त्यांची संपूर्ण टीम खरं तर सगळेच या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून स्वागत. धावपलिकावरती जाऊ आपण. 1 गडी बाद 11 धावा धावपलिकावरती. 1.1 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11 धावाच्या धावपलिकावरती प्रेमी नोंदवले गेलेत. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1.1 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. आता तू निश्चितपणे चर्चेकडे वळालाय. हो, यावेळेचा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. धीरज परदेशीचं तू नाव घेतलं. खरं तर महाराजा फायटरचा हा खेळाडू आहे. कालच्या सत्रामध्ये भेट झाल्याच्या नंतर धीरजने सांगितलं आमची सुरुवात या मैदानावरून झालेली आहे. म्हणजे असे बरेचसे खेळाडू आहेत, असे या परिसरातील बरेचसे खेळाडू आहेत की या मैदानावरून त्यांची सुरुवात झालेली आहे. नक्कीच या मैदानानं अनेक चांगले खेळाडू खरं तर तुम्ही पाहता संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र दिलेले आहेत. आणि या मैदानावरून अनेक जे खेळाडू खेळलेत ना त्यांनी मात्र आपला नावलौकिक मात्र उंचावलेला आहे. खरं तर जो खेळाडू पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे यांची स्पर्धा खेळला तो नक्कीच एक स्टार म्हणून पुढे मात्र उदयास येताना आम्ही पाहिलेला आहे. धावपलिकावरती 11 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हा इतिहास आहे आतापर्यंतचा 11 वर्षाचा. आणि 11 वर्ष अविरतपणे सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. कमालीचा खेळ आहे. इथे तुम्ही पाहाल फटका फसला होता तिथे. क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आहे. धावपलिकावरती आपण नजर टाकणार आहोत. 12 धावा धावपलिकावरती आहेत. अखंडपणे 11 वर्ष सुरू असणारी ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही पाहतात. प्रशांत एखादा हरिनाम सप्ताह देखील 11 वर्ष चालत नाहीत, परंतु ही क्रिकेटची स्पर्धा गेली 11 वर्ष अविरतपणे इथे मात्र सुरू असताना आम्हाला पाहायला मिळते. हे विशेष आहे या स्पर्धेचं. 12 धावा धावपलिकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. 12 धावा या धावपलिकावरती असतील. यावेळेचा चेंडू संतोष पवळे चेंडूवरती येतील. तिथे झेल सुटला जाईल, तिथे झेल सुटला जाईल. तिथे जीवदान मिळताना जे आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा या धावपलिकावरती येताना पाहायला मिळते. 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. 1.5 षटकांचा खेळ इथे संपन्न होताना पाहायला मिळेल. झेल जरी निसटला असला ना प्रशांत तरी देखील संतोष पवळे यांचा प्रयत्न हा अफलातून होता. तुम्ही प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. तुम्ही काय प्रयत्न करतात यावरती क्रिकेटच्या बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. झेल निसटताना पाहायला मिळेल. जीवनदान मिळालंय खरं तर. त्या जीवनदानाचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवावा लागणार आहे. दोनही संघामध्ये समान ताकदीचे खेळाडू आहेत. वा, क्षेत्ररक्षक सुंदर तिथे चेंडूचं कलेक्शन करतो मिड विकेटच्या दिशेनं. धावपलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतो. 2 षटकांचा संपतो खेळ आणि या 2 षटकांच्या सांगतेनंतर 1 गडी बाद 15 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये केवळ 5 धावा खरं तर गोलंदाजानं खर्च केल्यात. कौतुक आहे गोलंदाजाचं. रोखण्याचा प्रयत्न केलाय, वेळ वाचवा. क्षेत्ररक्षणामध्ये ताबडतोब आता मात्र बदल होताना पाहायला मिळते. खरं तर बोथ एंड आपण खेळवतो आहोत त्यामुळे वेळ थोडासा घेतला जाईल. त्यामुळे विनंती असेल आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळेचं महत्त्व आपण सातत्यपूर्ण सांगतो. त्यामुळे आज दिवसभराच्या सत्रामध्ये बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे वेळ फार महत्त्वाचा आहे. ऑन स्क्रीनला मात्र तुम्ही पाहाल खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि ज्या माणसांना अविरत मेहनत या स्पर्धेसाठी घेतलेल्या आहेत पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे यांना तुम्ही पाहतात. खरं तर या माणसाला तुम्ही कधी स्टेजवरती बसताना पाहिलंय का? कधीच तुम्ही पाहणार नाहीत. हा माणूस चहूबाजूनं क्रिकेटच्या मैदानाच्या भोवती फिरताना तुम्ही पाहतात. कुठे काही कमी आहे, कशाचीही कमतरता भासणार नाही याची पुरेपूर काळजी मात्र आयोजक पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे यांनी घेतलेली आहे. कुठलीच कमतरता या स्पर्धेमध्ये मात्र आप्पांनी ठेवलेली नाही आहे. धावपलिकावरती जाऊ आपण. 15 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 सुरू होत आहेत. संतोष पवळेंनी चेंडू हातामध्ये घेतलाय आणि संतोष पवळे इथे गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत. भरत भालेराव यांच्या ठिकाणी शुभ आगमन, त्यांचंही स्वागत. वा, सुंदर सुंदर चेंडू आहेत. खरं तर मला कौतुक करायचंय खरं तर संतोष पवळे यांचं. अतिशय दर्जेदार गोलंदाज या सीझन मध्ये 2024 सुरू झाला आणि तुम्ही पाहतात अनेक स्पर्धेमध्ये मी संतोष पवळे यांना मात्र गोलंदाजी करताना पाहिल्यात. वयाची मात्र 40 जरी उलटून गेली असली तरी देखील आज हा तरुण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात काय कमालीची कामगिरी करतोय. 15 धावाच्या धावपलिकावरती असतील. 2.1 षटकांचा खेळ संपन्न होतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. संतोष पवळे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. भाऊ चेंडूला कलेक्ट करण्यासाठी धावेल चित्त्याच्या चपळाईने धावलाय. एका धावेसाठी खूप मोठा संघर्ष जो इथे आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा ज्या धावपलिकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धानोरीची स्पर्धा खरं तर प्रशांत आपण आता कव्हर केली. त्या धानोरीच्या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल संतोष पवळे यांनी काय कमालीची गोलंदाजी साकारली होती. अनेक मैदानावरती तुम्ही पाहता संतोष पवळे जसं जसं वय खरं तर असं म्हणतात की वय वाढलं की माणूस थोडासा थकतो, परंतु हा थकणाऱ्यातला नाही आहे.
खरं तर तुमचं वय हे तुम्हाला कधीच मैदानावरती मात्र अनुभव देऊन जात नाहीत। खरं तर अनुभव फार महत्त्वाचे असतात। वाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये अवांतर धावेने मात्र धावफलकामध्ये भर पडेल। 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात। तरुणांना देखील लाजवेल असा खेळ आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे। 17 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.2 षटकांचा खेळ संपलाय। 17 धावा धावफलकावरती पाहतोय, एक विकेट आपल्याला पाहायला मिळते। 2.2 षटकांचा खेळ इथे संपन्न होत असताना संतोष पवळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल। फटका फसला तिथे, स्वतः धावलं संतोष पवळे, झेल मात्र त्या ठिकाणी होऊ शकत नाही। सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल। एका धावेने मात्र किल्ला लढवण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये आहे। एका धावेने धावफलक पुढे सरसावेल। 18 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहताय। सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये मात्र तुम्ही पाहताय धावेंना लगाम घातलेला आहे। खरं तर फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकल्यात। संकल्प पोलीस 11 संघामध्ये पोलीस आहेत, परंतु इथे मात्र तिथे तुम्ही पाहतात खेळाडूंच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकल्यात। कात्री लावली धावफलकाला। इथे सकाळच्या सत्रामध्ये धावेंचा दुष्काळ जाणवतो आहे। कमालीची कामगिरी मैदानाच्या मध्ये संतोष पवळे गोलंदाजी मार्फत। यावेळेचा चेंडू पाहायचा, अक्रॉस द लाईनचा फटका खेळत तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित। सुंदर कामगिरी मैदानाच्या मध्ये। सिंगल डबल न धावफलक हलता ठेवण्याचा आहे कामकाज तुम्ही पाहतात। बूंद बूंद से बनता है सागर, थेंबे थेंबे तळे साचवण्याचं कामकाज धावफलकावरती आपण नजर टाकू। तिथे 19 धावा धावफलकावरती आहेत। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा खेळ संपलाय। पार्टनरशिप देखील चांगली होताना आपल्याला पाहायला मिळते। एक सुदाम खोडते बाद झाल्याच्या नंतर दोघांमध्ये जी पार्टनरशिप झाली, एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न त्यांचा चालू असेल। प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा इरादा ते तयार करता। बॅटवरती चेंडू येत नाही, हवी तशी धावसंख्या मिळत नाहीये। दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केला जाईल। गुड रनिंग द विकेट, धावफलक देखील पुढे जाताना पाहायला मिळेल। 21 धावा याच्या धावफलकावरती असणार आहे। तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे। तिसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पडेल 21 धावा धावफलकावरती, म्हणजे तुम्ही किती मोठी धावसंख्या आज बनवणार आहात की पहिला सामना तुम्ही खेळतायत। याआधी देखील तुम्हाला मैदानाचा अभ्यास केलेला आहे, याआधी देखील तुम्ही सामना खेळलेला आहात, पण इथून पुढे धावसंख्या किती धाव्यांची तुम्ही मजल माराल यावरती चर्चा निश्चित सातत्याने होणार आहे, कारण की दोन्ही फलंदाज हे सेट झालेले आहेत। अंगभेदक शरीरभेदक मारा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो। चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा याची फार मोठी गंमत असते मैदानाच्या आतमध्ये। आणि तुम्ही पाहतात षटकाची सांगता होते। 3 षटकांचा खेळ संपला। या षटकामध्ये संतोष पवळेंनी काय कमालीची गोलंदाजी साकारली। फक्त 6 धावा तिथे खर्च केल्या आणि धावफलकावरती तुम्ही पाहतात 3 षटकांच्या सांगतेनंतर एक गडी बाद 21 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात। अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते। तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, तर तुमच्याकडे अचूक टप्पाही असणं फार गरजेचं आहे आणि त्याच अचूक टप्प्यावरची गोलंदाजी तुम्ही इथे पाहतात। ऑन स्क्रीन वरती मात्र तुम्ही आप्पांना पाहतायत। खरं तर आपण समेत मात्र रोहित दादांना देखील तुम्ही पाहाल, लालाराम प्रजापतींना तुम्ही पाहतात आणि ही सगळी मंडळी खरं तर तुम्ही पाहतात कमालीचं कामकाज त्यांचं मात्र या स्पर्धेमध्ये नेहमी सातत्यपूर्ण राहिलेलं आहे। 21 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात षटक क्रमांक आता 4थं सुरू होईल। प्रशांत अजूनही मात्र 5 षटकांचा सामना आहे, अजून 2 षटक बाकी आहेत। या 2 षटकामध्ये खरं तर तुम्ही पाहतात मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल। सामना जर जिंकायचा असेल ना, इथे तुम्हाला प्रतिस्पर्धी संघासमोर मात्र एक फायटिंग स्कोर ठेवता येणं फार गरजेचं आहे। 21 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा वैयक्तिक तुम्ही पाहता दुसरं तर सांघिक 4थं षटक घेऊन भाऊ लिंबगुडेनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे। निर्धाव स्वरूपाचा चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धावफलकावरती 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। इथून पुढे कशा प्रकारचं कामकाज होत आहे प्रशांत, तू पाहिलं असेल भाऊला कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो आणि भाऊनं कित्येक स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी केलेली आहे। ज्यावेळेस प्रवीण शिरूर तालुक्याचं क्रिकेटचा विषय निघतो, जुन्या जाणत्या खेळाडूंची यादी निघते, त्या यादीमध्ये दत्ता निमगुडे आणि भाऊ निमगुडे हे यादीत नाव आल्याशिवाय राहत नाही, कारण की ह्या तालुक्यातील जुने जाणते खेळाडू आहेत। आपली व्यावसायिक कामामुळे क्रिकेट थोडं त्यांचं दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे क्रिकेटचं थोडं वेळ कमी नाही झालं, कामांकडे थोडं त्याने जास्त लक्ष दिलं। पण हे 2 खेळाडू असे आहेत की जसं निलेश इंगोले आहे आणि कुणाल कोंड आहे त्या दर्जाचे हे खेळाडू होते। यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्यासाठी प्रयत्न करेल। 1 धाव तर घेतले, दुसऱ्या धावेसाठी मैदान सोडलंय। तू मे सुरक्षितरित्या परत आपल्या एकदा जागेमध्ये पण निर्णय घेतला, परत त्याने निर्णय माघारी घेतला आणि आपल्या धावेमध्ये जागेवरती जाऊन सुरक्षित पोहोचला। 24 धावा धावफलकावरती 3.3 षटकांचा खेळ इथे संपन्न झालेला आहे। खरं तर घेतलेला निर्णय हा कधीच चुकीचा नसतो, तो फक्त बरोबर आहे। यासाठी मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागतो। एकदा का निर्णय घेतल्यावर त्यावरती मात्र आक्रमण करायचं असतं आणि इथे तुम्ही पाहतात
स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमा रेषेच्या अगदी अगदी बाहेर. छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टी आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. काय कमालीचा फटका होता तिथे तुम्ही पाहतात. एक अफलातून षटकार मात्र मैदानाच्या मध्ये हसनच्या बॅट मधून आम्ही पाहिला आणि धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतो. जाऊन पोहोचला 30 धावा. मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाठवत चला. प्रेक्षकांना विनंती आहे, शोधा म्हणजे सापडेल. ढूंढने से तो भगवान भी मिल जाता है, फिर गेंद क्या चीज है. त्यामुळे मैदानाच्या बाहेरचे चेंडू देखील प्रेक्षक मंडळी आतमध्ये पोहोचवतात. खरं तर सगळ्या प्रेक्षकांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतो आहोत. कंपनीमध्ये गेलेले देखील चेंडू मात्र तिथले कर्मचारी मैदानाच्या आतमध्ये फेकतात, त्यांचं देखील आम्ही विशेष करून कौतुक करतो आहोत. 30 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 3.4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होतं. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय महेश शेठ यांचं शुभागमन होतंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एका धावेमध्ये वाढ होताना जी पाहायला मिळते त्यातून आमचे सहकारी मित्र सन्माननीय महेश शेठ भुजबळ यांचंही शुभागमन होतंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. भाऊ निमगोडेचा हा चेंडू तुम्ही पाहतात. खरं तर एक मोठा फटका भाऊला खेळला. एक षटकार तिथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिले तुम्ही 3 चेंडू जर पाहिले असतील तर मात्र सुरेख कामगिरी होती. पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर मात्र 2 धावा घेतल्या, त्यानंतर सिंगल मिळाली आणि त्यानंतर मात्र तुम्ही पाहतात हसनच्या बॅटमधून एक दिमागदार षटकार आम्हाला पाहायला मिळाला. त्यानंतर एक वाईट चेंडूही पाहायला मिळतो. त्यानंतर मिळालेल्या 2 धावा. इथे धावफलक वाढताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. थोडासा महागडा ठरला यावेळेस, परंतु जरी महागडा ठरला असला तरी मात्र भाऊ निमगोडेकडे ती क्षमता आहे. इथे मात्र तुम्ही पाहताय थोडीशी मिसफेड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वाऱ्याच्या वेगाने धाव घेतलेत, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलेला आहे. पाहूया तिसरे पंच इथे काय निर्णय देणार आहेत. तिसऱ्या पंचांची जी आतुरता निश्चितपणे असेल. 33 धावा या धावपलकावरती आहेत. त्याच पद्धतीने आमचे कासारे नगरीचे विशाल दादा यांचे देखील शुभागमन होते. त्यांचं देखील मी मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करेल. सन्माननीय जे साहेब आपलं देखील मी मनपूर्वक स्वागत करेल. किरण बांगर आपलं देखील मनपूर्वक स्वागत करेल. अतिथी मान्यवरांचं सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. रोहित दादा गव्हाणे संपर्क करायचा आहे. रोहित दादा गव्हाणे 3.5 षटकांचा खेळ इथे संपन्न होत असताना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांक निश्चितपणे जी मागणी काय असेल ही चर्चा निश्चितपणे होईल. धावबाद फलंदाज आहे की नाही ही चर्चा आहे. बॉलला आधी हात लागला की त्या पद्धतीची ही चर्चा सातत्याने इथे होताना जी आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा या धावपलकावरती ज्या असणार आहेत. अनेक क्रिकेटचे रसिक तुम्ही पाहतात सामन्याचा आनंद आणि आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित सगळ्याच क्रिकेटच्या रसिकांचा मी मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक क्रिकेटचे रसिक या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. सगळ्यांचंच आम्ही विशेष करून कौतुक खरं तर करतो. संकल्प पोलीस 11 शिरूर ग्रामीण हा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना तुम्ही पाहता. तर दुसऱ्या बाजूनं पद्मावती विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब वाजेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. निर्णय येणं बाकी आहे. अमित तापकीर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. अमित सरांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. डिसिजन मात्र पूर्णपणे पेंडिंग आहे. पाहूयात काय निर्णय तिथे मात्र येणार आहेत. खरं तर कोणत्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी आमच्या पंचमंडळीकडून मात्र घेतली जाते आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. यस, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय देखील आलाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरक्षित आहे. नॉट आउट षटकाची सांगता होईल मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा संपतो खेळ. 4 षटकांच्या सांगतेनंतर एक गडी बाद 35 धावा धावपलकावरती आहेत. या सामन्यामध्ये तुम्ही पाहतात खरं तर आतापर्यंत 4 षटकं टाकून झालेत. 4 षटकामध्ये 3 एक्स्ट्रा धावा देखील आम्हाला पाहायला मिळाल्या. 4 षटकं संपली. एक गडी बाद 35 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज संदीपनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. संदीप पराड. संदीप पराडचा हा चेंडू तुम्ही तिथे पाहतात. एस्टनच्या पाठोमागून यष्टीरक्षक चेंडूवरती जाताना पाहायला मिळतो. एक सिंगल इथे मैदानाच्या आतमध्ये घेतली जाईल. एका धावेने धावपलक वाढला. तिथे 36 धावा धावपलकावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही पाहिला तर
इथे तुम्हाला 43 दाखवतोय, परंतु शेवटचं षटक म्हटलं ना की शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा येणं फार गरजेचं आहे. यावेळेचा चेंडू उंच आकाशामध्ये, चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली, उडवला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावेंसाठी षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे, प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. या षटकारानं धावफलक इथे वाढताना पाहायला मिळतो. धावफलक जाऊन पोहोचेल तिथे 42 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. परत एकदा आक्रमण चढवलंय. बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंटवर. सरपंच माननीय संदीप दादा भेरंगे यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार तुम्ही पाहतात हसनच्या बॅटमध्ये आलेत. 48 धावा धावफलकावरती या ठिकाणी तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. लागोपाठचा तिसरा येणार का? एक नवीन इतिहास तो मात्र मैदानावरती घडवणार का? परत एकदा पाहायचं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. सागर खरावे तिथे मात्र धावताना पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलाय, धावबाची संधी असेल तिथे. आणि इथे तुम्ही पाहतात क्रिकेट मधली आत्महत्या. जोर का झटका धीरे से लगे, नजर हटी दुर्घटना घटी, आहा से आहा तक, लालच का फल हमेशा ही बुरा होता है. फलंदाज बाद. धावबाच्या रूपाने मात्र फलंदाज इथे माघारी परतताना पाहायला मिळतो. तर धावफलकावरती तुम्ही नजर जर टाकाल, धावफलकावरती तुम्ही पाहतात धावबाच्या रूपाने फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होतो. विशाल अलभर मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल झालाय. शेवटचे काही चेंडू मात्र शिल्लक आहेत. 49 धावा धावफलकावरती आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख कामगिरी मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर हसनचं कौतुक करावं लागेल. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर हसननं 14 चेंडू खेळलेत. 30 धावेंवरती तो मैदानाच्या मध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहतात विशाल मैदानाच्या मध्ये येऊन दाखल झालाय. संदीप पराड गोलंदाजी करतो. थोडासा महागडा ठरला, 2 षटकार त्याला देखील इथे पाहायला मिळाले. 50 धावा धावफलकावरती संघाचं अर्ध षटक इथे मैदानाच्या मध्ये साजरं होताना पाहायला मिळत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल का? गोलंदाज संदीप तयार. यावेळेचा चेंडू मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केलाय क्षेत्ररक्षक. तिथे मात्र चेंडूचं कलेक्शन अतिशय सुरेख मैदानाच्या आतमध्ये करतो. तोपर्यंत तुम्ही पाहतात इथे 2 धावा पळून पूर्ण होतात. थोडंसं पाहायला क्रॅम्प आलाय वाटतं खेळाडूच्या. पहा पहिली इनिंग, पहिला डाव इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त होईल. कुठून काढल्या 52 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र पद्मावती विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब संघासमोर 53 धावेंचं टार्गेट. 53 धावेंचं टार्गेट ठेवलंय. ताबडतोब आता संकल्प पोलीस 11 संघानं क्षेत्ररक्षण लावा आणि पद्मावती विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लबनं आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या मध्ये पाठवायचे आहेत. डीजे राम राम मंडळी, प्रेक्षकांसाठी खास सुवर्ण संधी. क्रिकेट महर्षी पहिलवान मल्हारी अप्पा गव्हाणे मित्र परिवार आयोजित शिरूर प्रीमियर लीग पर्व 11वे खास लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. दररोज प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ. दररोज शेवटचा सामना झाल्यावर एक लकी ड्रॉ कुपन काढले जाईल आणि विजेत्या प्रेक्षकाला मिळणार 1 सायकल. अशा 7 सायकल प्रेक्षकांसाठी दररोज खास लकी ड्रॉ स्वरूपात. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची प्रसिद्ध नृत्यांगना सबसे कातिल गौतमी पाटील यांच्या शुभ हस्ते केले जाणार लकी ड्रॉ. भाग्यवंत विजेत्यांना बक्षीस वितरण. तर अवश्य लाभ घ्या. लकी ड्रॉ लकी ड्रॉ लकी ड्रॉ. थँक्यू. भरत भालेराव सर आणि दीपक मोरे आपण कुठे असाल विनंती आहे ताबडतोब संपर्क करा. भरत सर तिथंच थांबा, तिथंच थांबा. संघ मैदानाच्या आतमध्ये येतोय. क्षेत्ररक्षण आता मैदानाच्या आतमध्ये लागलं जाईल.
सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। सामना सुरू होईल जसा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे। दुसऱ्या इनिंगसाठी मात्र एक गोड आणि सुंदर आवाज तुमच्या कानावरती पडेल, जे की ज्यांनी जवळपास 10 राज्यांमध्ये जाऊन मात्र समालोचन केलेलं आहे आणि पहिल्या दिवसापासून त्यांचा सुंदर आवाज आपल्या कानावरती मात्र पडताना पाहायला मिळतो। खरं तर हिंदी आणि मराठी समालोचन ज्यांच्या माध्यमातून आम्ही सातत्यपूर्ण पाहिलं, यानंतर मात्र मायक्रोफोनवरती जोडले जातील प्रशांतजी आदवडे सर या आपलं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। शेषाच्या हाती धरती जगती ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी होऊन गेले रथी मारती धन्य ती भारतीय संस्कृती प्रथम पूजूया महागणपती। गणपती बाप्पाला नमन करतो, त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो, कारण महाराष्ट्राच्या प्रबोधनामध्ये संतांचं देखील तितकंच महत्त्व आहे। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा त्रिवार मुजरा करून आपण एक मानाची प्रतिष्ठेची लाख मुलाची स्पर्धा पाहतोय। शिरूर क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट शिरूर प्रीमियर लीग 2024 पर्व 11 आणि आता आजचा 4था दिवस। खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक गोष्टीचा मागोवा आमचे मित्र प्रवीण कामटकर यांनी घेतला आहे। यापूर्वी जे लकी ड्रॉचे विजेते आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन असेल। आपण पहिल्या दिवसाचा मानकर होता शंतनू दरेकर, सणसवाडीचे सुपुत्र होते, खूप आनंद त्यांना झाला होता, परंतु काल आपण बघितलं तर काल देखील या ठिकाणी अद्वितीय अशी कामगिरी झाली आणि निश्चितच विजेते आहेत अद्विता मंदार पाचुंदकर, अर्थात रांजणगावचे ही मंडळी या ठिकाणी आली होती आणि त्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सायकल ब्रँडेड सायकल मिळवण्याची तुम्हालाही संधी आहे। आजच्या तिसऱ्या दिवशी या सायकलचा विजेता कोण होणार त्यासाठी प्रश्नचिन्ह आहे आणि आजचा दिवस कोण गाजवणार, म्हणजे तिसऱ्या दिवसाचा खेळ बघितलं तर ते 2 सामने अत्यंत महत्त्वाचे। दुसऱ्या दिवसाचे अजून आज 2 सामने आणि चौथ्या दिवसाचे सर्व 6 सामने, एकूण 8 सामने आहेत, त्यामुळे मैदानावरती जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घेऊया। आमचा ग्राउंड स्टाफ मैदानावरती आहे, तो देखील या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतोय आणि विशेष करून आदरणीय सन्माननीय पैलवान मल्हारी अप्पा गमाणे यांच्या कल्पक कुशल नेतृत्वाखाली शिरूर प्रीमियर लीग 2024 अतिशय दिमागदार असं आयोजन। मग अशी प्रवीणजी तुम्ही एक गोष्ट सांगितली त्याचा आवर्जून उल्लेख करणं फार गरजेचं आहे। आज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण कधी व्यासपीठावरती बसत नाही, आयोजकांची टीम व्यासपीठावरती जास्त बसत नाही, ते मैदानाचा मागोबा घेत असतात, परिस्थिती काय त्याचा मागोबा घेत असतात आणि कुठलंही काम छोटं नसतं हे आपण दाखवून दिले आणि म्हणूनच आज शिरूर क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून चांगले क्रिकेटपटू आपल्याला बघायला मिळत आहेत। क्रिकेट करता एक चांगलं पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामागे कदाचित आपणसारखी माणसं आहेत ज्यांना तळमळ आहे, क्रिकेटवरचं प्रेम आहे, ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकता। मैदानावरती यावेळेला ग्राउंड स्टाफ आहे, या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहू शकता आहेत तर मल्हारी अप्पा गमाणे खूप मोठं काम म्हणजे असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष म्हणून आज त्यांना प्रत्येक गोष्ट ही व्यापक करायची असते, त्याचा दृष्टिकोन चांगला ठेवतात ते आणि त्यामुळे ही स्पर्धा कमालीची यशस्वी देखील ठरते आहे आणि योग्य पद्धतीनं प्रतिकूल परिस्थिती देखील निर्माण झाली, परंतु प्रतिकूल परिस्थितीवरती मात करत आता आपल्या वेळेमध्ये जे क्लायमेट तयार झालं होतं, वातावरण ज्या पद्धतीने पाऊस आला होता, त्यानंतर काय हा जो प्रश्न पडला होता त्या प्रश्नाचं उत्तरही या ठिकाणी कामाच्या माध्यमातून आप्पांनी दिलेले आहे। म्हणून आप्पांच्या गप्पा आता अगदी नाक्यावरती क्रिकेट वर्तुळात प्रत्येक ठिकाणी होत आहेत, कामाची चर्चा होते। आज 4थ्या दिवसाचा खेळ 2 संघ मातबर मैदानावरती आहेत, संकल्प 11 पोलीस 11 मैदानावरती, तर दुसऱ्या बाजूला पद्मावतीचा संघ विघ्नहर्ता संघ मैदानावरती आहे। जास्त वेळ घेऊ नका, जिंकण्याकरता 53 धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे। यावेळेला पोलीस 11 संघाने प्रथम बॅटिंग केले तर पद्मावती विघ्नहर्ता संघाला या 53 धावांचा पाठलाग करायचा आहे। आप्पा या ठिकाणी मंद पावलाने निश्चित पुन्हा एकदा या मैदानाच्या आतमधून मैदानाच्या बाहेर येत असताना त्यांच्याबरोबर त्यांची टीम राहुल आहेत, मला वाटतं त्याबरोबर प्रशांत आमचे मित्र जे समालोचक आहेत ते देखील त्यांच्याबरोबर आहेत आणि
अभि आहेत, विवेक या ठिकाणी प्रसिद्ध माध्यम या ठिकाणी खूप छान पद्धतीने हँडल करतायत. तर प्रत्येकाला दिलेली जबाबदारी या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न यशस्वीपणे या ठिकाणी केला जातो आहे. आप्पांच्या बाबतीत असंच म्हणेन, जर कॅमेरामॅन आप्पांवरती जर कॅमेरा ठेवला तर निश्चितच मला बोलता येईल. ज्या पद्धतीने आपण बघितलं सुंदर पद्धतीनं राहुल पण त्या ठिकाणी आहेत. राहुल प्रत्येकाची जबाबदारी आपण या ठिकाणी खूप छान पद्धतीने पार पडतायत. तर सामन्याला सुरुवात होते. शिरूर क्रिकेट एसोसिएशन प्रेसिडेंट शिरूर प्रीमियर लीग 2024 और फिलहाल अपनी बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, गेंदबाजी करने के लिए विशाल. प्रारंभिक बल्लेबाज की बात करें तो दत्ता और रोशन. पहली गेंद रचनात्मक तरीके से खेलने का प्रयास, वाइड बॉल का इशारा और टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था और पहली गेंद पर थोड़ा सा फैंसी स्ट्रोक खेलने की कोशिश बल्लेबाज दत्ता की तरफ से. पद्मावती विघ्नहर्ता की टीम 53 रनों का लक्ष्य आपके सामने और 30 गेंदों में 53 रन आपको बनाने हैं. 5 ओवर का यह मुकाबला. एक फ्लैग स्टेप, गली पॉइंट, उसके साथ स्टक कवर, एक लॉकअप पर खिलाड़ी तैनात. दोबारा रत्नात्मक बल्लेबाजी करना चाह रहे हैं लेकिन फिलहाल गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है. बढ़िया गेंदबाजी, गेंदबाज विशाल सालबे प्रमुख गेंदबाज है संकल्प पुलिस 11 टीम के और दुर्बल एंड से गेंदबाजी कर रहे हैं. छत्रपति शिवाजी महाराज पैवेलियन एंड से गेंदबाजी हो रही है. ऑफ के बाहर गेंद, अच्छा स्ट्रोक है कबर के क्षेत्र में, खूबसूरती के साथ खेल दिया कबर और इफ्टर कबर के बीच गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए 4 रनों के लिए. क्या जबरदस्त स्ट्रोक था इस पारी का पहला चौका. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत वाजे यांचा सनसनीत चौकार. अच्छा स्ट्रोक था, बिल्कुल ऑफ के थोड़ा सा बाहर गेंद थी. फ्रंट फुट पर आए, बल्ले के बीच गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ. कवर और एक्स्ट्रा कवर के बीच का फासला चीरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चली गई. 4 रनों के लिए दत्ता 4, स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के. रोशन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर नॉस्टेक रेन पर और प्रमुख गेंदबाज के तौर पर विशाल गेंदबाजी कर रहे हैं. वाइड बॉल, बिंदी गेंद और चौका इस पहले ओवर की अभी तक की कहानी है. ऑन साइड पर बिडॉन, उसके साथ डीप मिड विकेट पर खिलाड़ी. इस रचनात्मक बल्लेबाजी स्ट्राइक कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है. गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 4 रनों के लिए. रचनात्मक कलात्मक शानदार बल्लेबाजी दत्ता द्वारा इस पारी का दूसरा चौका. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत वाजे यांचा सनसनीत चौकार. सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी दत्ता द्वारा. इस प्लेइंग ऑन 8, स्कोर 9 पर रन, चेसिंग टारगेट ऑफ 53 रन. फर्स्ट ऑन प्रोग्रेस. 27 गेंदें और 44 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. दत्ता स्ट्राइक रेन पर है, 2 गेंदों पर 2 चौके. इस बार बहुत बढ़िया तरीके से गेंद को फाइंडिंग बाउंड्री लाइन की तरफ खेल दिया. पीछा कर रहे खिलाड़ी, 2 खिलाड़ी भाग रहे, रेस लगी है और गेंद बाउंड्री की तरफ 4 रन. बैक टू बैक का ये कमाल का तीसरा चौका मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत वाजे यांचा सनसनीत चौकार. खास करके दत्ता की अगर बात करें तो इनके पिटा में सारे अच्छे स्ट्रोक है, बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं. पहले गेंद को ड्राइव किया था स्टक कवर क्षेत्र में, इसके बाद में रचनात्मक तरीके से गेंद को खेल दिया था डीबी स्टक कवर बाउंड्री लाइन के बाहर और उसके बाद में स्वीप किया, फाइन स्वीप किया था बहुत खूबसूरती के साथ. और फाइंडिंग पर जो खिलाड़ी है गेंद को रोकने की भरपूर कोशिश की. मिर्जा ने बहुत कोशिश की लेकिन गेंद को नहीं रोक पाए. रेस लगी थी और गेंद ने रेस जीती है. 3 चौके और चौकों की हैट्रिक पूरी हुई. स्कोर 13 पर रन, 13 रन बगैर किसी नुकसान के. दत्ता 12 पर केंद्र 4 गेंदों का सामना किया और 3 चौकों ने चर्चा करने के लिए मजबूर किया है संकल्प पुलिस 11 टीम को. हसन बिल्कुल चर्चा कर रहे हैं, उसके साथ टीम के कप्तान इस वक्त सुदाम खोटे. विशाल सालबे की गेंदबाजी
और इस ओवर की बात करें तो बेहतरीन स्टार्ट, शुरुआत 2 गेंदों की अगर बात करें तो थोड़ा संघर्ष रहा, एक बार फिर टाइमिंग नहीं कर रहे थे, शॉट सिलेक्शन अच्छा नहीं हो रहा था, लेकिन जब वो कवर ड्राइव लगाया था खूबसूरती के साथ, उसके बाद में इनकी गाड़ी पटरी पर आई है। दत्ता 12 पर 3 चौकों की मदद से 26 गेंदें 40 रनों की जरूरत। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट क्षेत्र में खेलना चाहते थे, बल्ले का अनुनी किनारा, प्लेड ऑन, बल्लेबाज दत्ता की पारी समाप्त, विशाल को मिली सफलता। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर, माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। विशाल का रिएक्शन देखिए, रिएक्शन बिल्कुल एक बार फिर टेनिस के.in के जो कैमरामैन बिल्कुल दिखाते हुए एक्शन रिप्ले की अगर जो आपने जरूर देखा थे कि क्या हुआ था मैदान के अंदर। संदेश हमारे अपडेटर हैं, इस बार आगे आकर खेलने की कोशिश की थी, टिप्पा खाने के बाद गेंद अंदर की तरफ आ रही थी, बल्ले का अनुनी किनार लगा और देखिए उसके बाद में ये रिएक्शन, विशाल 3 चौके आए थे तो थोड़ा बिल्कुल गुस्सा था और उसके बाद में ये रिएक्शन थी विशाल की। विकेट चाहिए, वो विकेट मिला, रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर है। बाहू को मौका मिला बल्लेबाजी करने की, नंबर 3 पर रोहन एक गेंद पर डटकर बल्लेबाजी जरूर कर रहे हैं और एक बार रन रेट 9.60 के अवसर से आपको 53 रन बनाने हैं। इस टूर्नामेंट के आयोजन करता मलरिया गभानी, प्रमुख गेंदबाज के तौर पर विशाल साहब गेंदबाजी कर रहे हैं। श्री छत्रपति शिवाजी महाराज पहले लेन से गेंदबाजी हो रही है, प्रमुख गेंदबाज के तौर पर विशाल अपने बोरिंग मान पर तैयार और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। इस गेंद के ऊपर बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं था और अच्छा कमबैक किया विशाल सालवे ने। पहले ओवर की कहानी, पहले ओवर में रन संख्या 13 रन 1 विकेट के नुकसान पर पद्मावती बिगनर था, भाऊ अपना खाता नहीं खोल पाए, रोहन को ज्यादा मौका ही नहीं मिला तो अब रोहन रखेंगे अपने पास स्ट्राइक। रिकमान रेंडेड की अगर बात करें तो रिकमान रेंडेड 10 की तरफ चला गया, करंट रेंडेड बहुत अच्छा है क्योंकि स्टार्टअप का अच्छा हुआ, 1 विकेट आपने जरूर खोया लेकिन एक अच्छा स्टार्ट आपको जरूर मिला है। प्रतियोगिता का आज का ये 4था दिन, विशाल आपके स्क्रीन पर 1 ओवर 13 रन 1 विकेट, उनका बॉलिंग एनालिसिस और अब भाऊ के पास मौका है यहाँ से अच्छी पारी खेले। ऑफिशियल के तौर पर अगर हमारे ऑफिशियल की बात कर तो बहुत अच्छा काम हो रहा है। मिर्जा के हाथ में गेंद, जिन्होंने बहुत अच्छी फील्डिंग करने का प्रयास किया था, गेंद को नहीं रोक पाए थे। तुषार पहुंच चुके हैं, तुषार और मिस्टर शुभम अथर्व हमारे स्कोरर हैं, ऑनलाइन स्कोरर मिस्टर विनय, उस्मान मिर्जा अपने बोरिंग मार पर तैयार। सुबह का 17 धूप खिली हुई है, सफेद बादल आकाश में, 24 गेंदें 40 रनों की जरूरत है। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज रोहन, फुल टॉस गेंद अच्छी तरह से कनेक्ट नहीं कर पाए हैं और कमर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, स्कोर अगर देखें तो रन संख्या 14 रन 1 विकेट के नुकसान पर। सुबह के 17 में आज माहौल बहुत अच्छा, क्लाइमेट भी बहुत बढ़िया लग रहा है। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बोरिंग मार पर तैयार है। उस्मान इस गेंद को ड्राइव किया बहुत बेहतरीन तरीके से, लेकिन मिड ऑफ पर खिलाड़ी तैनात है। सुधाम ने, टीम के कप्तान ने गेंद को उठाया, लेकिन 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के लिए। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है, 15 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है। उस्मान अपने बोरिंग मार पर तैयार, छोटे रनअप के साथ गेंदबाजी कर रहे हैं और साइड पर खेलना चाह रहे थे, स्लॉक सिव करने की कोशिश की थी, लेकिन बल्ले का बिल्कुल वो बाहरी किनारा लगा था। विकेट कीपर ने बिल्कुल गलती की है। भारत विकेट के पीछे है। पार्थे कैच छोड़ा है, बिल्कुल ये कैच लेना बहुत जरूरी। उस्मान की अच्छी गेंदबाजी, 3 गेंदों में केवल 2 रन। दोबारा एक बार फिर फॉलिंग स्लिप करने का प्रयास, गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो रहा है। उस्मान इस मुकाबले में बिल्कुल डाल रहे जान, 4 गेंदों में केवल 2 रन आए हैं और बेहतरीन गेंदबाजी, नपी तुली गेंदबाजी कर रहे हैं और बल्लेबाज ज्यादा एफर्ट लगा रहे हैं। पहले ओवर में रोहन को बल्लेबाजी करने का मौका ही नहीं मिला था। इस बार अच्छी गेंद फुल लेंथ थी, गेंद को ड्राइव किया, सुदाम ने गेंद को फील्ड किया मिड ऑफ क्षेत्र में, लेकिन जब तक कि बस सुदाम गेंद को फील्ड करते थ्रू करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया। रोहन पहुंचे 2 पर, स्कोर 16 रन 1 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए 53 रनों का लक्ष्य रखा गया है, 5 गेंदों में 3 रन। अच्छी गेंदबाजी,
इस बार ऑन साइड पर खेल दिया अच्छा स्ट्रोक है, गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में जाते हुए खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। नौ स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार नहीं के लिए स्ट्राइकर एंड के बल्लेबाज रन लेना चाह रहे थे। 2 ओवर की कहानी, आखिरी गेंद पर सिंगल है और भाऊ 2 पर खेल रहे। रोहन की बात करें तो 2 पर बल्लेबाजी करें, थोड़ा सा समय लेते हुए बल्लेबाज विशाल सनस। शिरूर प्रीमियर लीग 2024 दमदार आयोजक मल्हारी अप्पा गबाडे, वन मॅन आर्मी, ग्रेट आयोजन अप्पांची चर्चा होते। कॅमेरा पण पुन्हा एकदा आपण अप्पांच्या दिशेने घेऊन जातोय। हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। ये जिंदगी तो सब कुछ काट लेती है, लेकिन जिंदगी ऐसे जो कि मिसाल बन जाए। या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेला नवीन आयाम देण्याचं काम ज्या अप्पानी केलंय ते अप्पा आपल्या स्क्रीनवरती, आणि एक चांगला कमेंट देखील आपल्याला पाहायला मिळाला। 17 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रतियोगिता का आज का चौथा दिन, उस्मान के ओवर में 4 रन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन रहा है। 18 गेंदें 36 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए। बाबू 2 पर, रोहन 2, दोनों बल्लेबाजों ने थोड़ा सा समय जरूर लिया है, लेकिन पिछला ओवर बहुत बढ़िया था। पहले ओवर में जब 13 रन आए तो दबाव गेंदबाज के ऊपर था और उसी वक्त उस्मान ने बेहतरीन गेंदबाजी की है। गेंदबाजी में ज्यादा परिवर्तन नहीं है। विशाल को दोबारा बुलाया गया है फिर छत्रपति शिवाजी महाराज पैलेन से गेंदबाजी करने के लिए। आगे आके गेंद को खेल दिया कवर क्षेत्र में, कवर पर खिलाड़ी तैनात है। विजय ने गेंद को फील्ड किया, 1 रन देने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 18 रन 1 विकेट के नुकसान पर। प्रमुख गेंदबाज के तौर पर विशाल गेंदबाजी कर रहे हैं। 17 गेंदें 35 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस बार अच्छा स्ट्रोक, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात है, सीधी गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में चली गई। विशाल ने गेंद को वह फील्ड किया। विशाल गेंदबाजी कर रहे हैं और 2 विशाल इस टीम में। 19 पर लॉस ऑफ 1 विकेट। बाहू खेल रहे अपने 3 पर, रोहन 3 पर। दोनों देखिए 4 गेंदों में 3, 5 गेंदों में 3, तो स्ट्राइक रेट अभी भी बेहतर नहीं है। इस बार ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे विकेट, बहुत महत्वपूर्ण विकेट है। डीप मिड विकेट पर हसन ने अच्छा कैच पकड़ा और बल्लेबाज बाऊ जो काफी ऑफ टाइम के बाहर आए थे, ऑन साइड पर मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर खेलना चाहते थे, हमला करने की कोशिश, शिकार बन के वापस डगआउट की तरफ चले गए। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। 19 प्लस ऑफ 2 विकेट। तीसरे ओवर का खेल और विशाल ने बहुत अच्छा कमबैक किया, क्योंकि पहले ओवर में उनके खिलाफ लगातार 3 चौके आए थे, तब प्रेशर बन गया था विशाल के ऊपर। विशाल गायकवाड़, विशाल सालवे, तो पहले विशाल सालवे गेंदबाजी कर रहे थे, अब विशाल गायकवाड़ को मौका मिला है, तो गेंदबाजी में परिवर्तन हुआ। 15 गेंदें 34 रनों की जरूरत है। भावू ने बना 3, 5 गेंदों का सामना किया। टप्पा खाने के बाद उछाल, गेंद लॉन्ग ऑफ क्षेत्र में बाउंड्री की तरफ, गेंद के नीचे खिलाड़ी, यह भी कैच हो जाएगा। सुधाम गेंद के नीचे आए, टीम के कप्तान है विशाल गायकवाड़, बहुत बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। बल्लेबाज करना चाहते थे खिलवाड़, विशाल गायकवाड़ ने एक बार फिर इस मुकाबले में किया पलटवार, बहुत बेहतरीन गेंदबाजी और एक विकेट। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। 15 गेंदें 34 रनों की जरूरत है। समय ज्यादा आपको नहीं लेना है, वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा, क्योंकि 10:12 का समय हो गया है। वक्त के नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत। टूर्नामेंट के आयोजन करता हमारी सबकी दिल की धड़कन मल्हारी अप्पा गबाने, बेहतरीन आयोजन SPL 2024 डे 4। अब फिलहाल गेंदबाजी की बात करें तो विशाल गायकवाड़, बहुत अच्छी गेंदबाजी। 19 2 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज आकाश बोंडबे रोहन का साथ निभाने के लिए आए हैं। दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर बढ़ रहा है। शुरुआत बेहतरीन थी पद्मावती बिगिनर था टीम की, लेकिन उसके बाद में अच्छा कमबैक। पिछले ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी, उस्मान की अच्छी गेंदबाजी। अब विशाल गायकवाड़ 3 गेंदों में केवल 2 रन और 1 विकेट चटकाया है। इस बार पैरों पर गेंद थी, अच्छी तरह से गेंद को कनेक्ट को नहीं कर पाए। डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ एक खिलाड़ी है, एक फाइल पर खिलाड़ी, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। इस मैच में अब थोड़ा भी रिलैक्स नहीं हो सकते, अगर रिलैक्स रहेंगे तो बिल्कुल इसका फायदा उठाने की कोशिश करेंगे बल्लेबाज। आकाश बिल्कुल नए बल्लेबाज मैदान के अंदर। स्कोर अगर देखें तो चौथे ओवर
तीसरे ओवर का खेल है। ये ओवर समाप्त होने के बाद चौथा ओवर बहुत महत्वपूर्ण होगा। 15 गेंदें 34 रनों की जरूरत है। आकाश और रोहन मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी करनी होगी और यहाँ से साझेदारी बनाने की जरूरत। राइट अप ओवर द विकेट। इस बार अच्छा स्ट्रोक है लेकिन बॉडी पर खिलाड़ी तैनात है। खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने। दर्शनीय स्ट्रोक 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार। अच्छा स्ट्रोक था। एक्शन रिप्ले की अगर बात करें तो बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर आए थे बल्लेबाज और गेंद को बहुत बढ़िया तरीके से बाप लिया था। स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश की गेंदबाज ने और उसका भरपूर फायदा उठाते हुए गेंद को भेज दिया था डिस्क लेग बाउंड्री लाइन के बाहर। एक दर्शनीय स्ट्रोक का बल्लेबाज का। विशाल गोरे और रोहन दोनों बल्लेबाज मैदान के अंदर है और विशाल का माइंडसेट बहुत अच्छा है। 3 ओवर 27 9 का औसत, जीतने के लिए लक्ष्य 53 रनों का है। और विशाल की ओवर की बात करें तो 1 ओवर 10 रन 2 विकेट जरूर आए लेकिन सबसे बड़ी परेशानी ये थी इस ओवर में 10 रन भी आए हैं। समय आपको ज्यादा नहीं लेना है। आफ्टर 3 ओवर 27/3 विशाल गोरे जिनके ऊपर एक बार फिर सबकी निगाह रहेगी। 12 गेंदें 26 रनों की जरूरत है। शुक्रिया विनय। उस्मान मिर्जा का यह दूसरा ओवर। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आती हुई गेंद को बैकफुट पर जाके खेल दिया। लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। 1 रन लेने का मौका। थ्रो बहुत अच्छा है। सुंदर फील्डिंग बाउंड्री लाइन पर। विशाल बाउंड्री लाइन पर मौजूद है तो बढ़िया फील्डिंग। 11 गेंदें 25 रनों की जरूरत है। ये आज के दिन का अहम मुकाबला आप देख रहे हैं। दोनों एक अच्छी टीमें संकल्प पुलिस 11 और पद्मावती विघ्नहर्ता के बीच आज के दिन का एक संघर्षपूर्ण मुकाबला। 11 गेंदें 25 28 3 विकेट के नुकसान पर 53 रनों का लक्ष्य। उस्मान इस बार टिप्पा खाने के बाद गेंद थोड़ी नीचे रही है और गेंद को लॉन्ग क्षेत्र में खेलना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं। चकमा देती हुई गेंद चलेगी विकेट कीपर के 10 स्थानों की तरफ। 10 गेंदें और 25 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए। फ्लाइंग स्टीव गली पॉइंट स्ट्राइक कवर लॉन्ग ऑफ। इस बार ये भी अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन उस्मान द्वारा। पहले ओवर में पूरी तरह से बांध कर रखा था, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया था। उस्मान ने शानदार गेंदबाजी की थी और केवल 4 रन खर्च किए थे। इस ओवर की बात करें तो एक अच्छा ओवर साबित हो रहा है जहां कोई आजादी नहीं दे रहे हैं। टॉस गेंद ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट। गेंद लॉन्ग ऑन क्षेत्र में जा रही है। विशाल ने गेंद को फील्ड करने का प्रयास किया। फंबल अलाउज द बैट्समैन टू कम बैक फॉर सेकंड। दूसरे के लिए पलट गए दोनों बल्लेबाज। 2 रन मुकम्मल किए। 2 रनों के साथ अब 8 गेंदें और 23 रनों की जरूरत है। आने वाली 2 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी। आखिरी 2 गेंदें शेष दोनों के लिए होगी विशेष। बल्लेबाज स्ट्राइक रेट पर बल्लेबाजी कर रहे फिलहाल इस वक्त बहुत महत्वपूर्ण मुकाबला है। विशाल गोरे छोटी गेंद बैकफुट पर जाके पुल जरूर किया। मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है और 1 रन मुकम्मल किया। दूसरे के लिए पलट गए। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए हसन बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी। इस वक्त इंपॉर्टेंट मैच दोनों टीमों के लिए। 7 गेंदें 21 रनों की जरूरत है। आखिरी गेंद शेष और विशाल गोरे जिनके ऊपर अब पूरा रहेगा दारोमदार। बहुत बेहतरीन खिलाड़ी है। शानदार आगाज भी किया है और दबाव में अच्छी क्रिकेट खेल रहे हैं। दूसरी तरफ से तारीफ करने होगी गेंदबाज उस्मान की। और एक अच्छी गेंद, खराब शॉट बल्लेबाज का। आखिरी गेंद पर बिंदी है। 6 गेंदें और 21 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। पद्मावती विघ्नहर्ता टीम की अगर बात करें तो संघर्ष कर रहे हैं और तारीफ करने की उस्मान की। क्या बेहतरीन गेंदबाजी। 2 ओवर का इनका स्पेल देखे। पहले ओवर में 4 रन लेकिन इस ओवर की बात करें तो 5 रन आए हैं। पुल मिलाकर बॉलिंग एनालिसिस 2 ओवर और 9 रन दिए। पूरी तरह से बांध के रखा। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा। 6 गेंदें 21 32 रन 3 विकेट के नुकसान पर पद्मावती विघ्नहर्ता। रिक्वायर्ड रेट 21 की तरफ चला गया। टारगेट आपका बिल्कुल 53 रनों का था। अगर टारगेट 53 का है तो आपको किसी 2 गेंदबाजों को टारगेट करना था। आप नहीं कर पाए और थोड़ी परेशानी बिल्कुल वहां हुई और उसके कारण अब थोड़ा सा बैकफुट में चले गए हैं पद्मावती विघ्नहर्ता। लेकिन 6 गेंदों में 21 क्रिकेट टेनिस क्रिकेट में हमेशा बिल्कुल बनते हुए हमने देखा है। अब जाकर क्या विशाल गोरे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी मैदान के अंदर है और उनका साथ निभा रहे हैं बल्लेबाज नेक्स्ट मैच की अनाउंसमेंट होगी लेकिन यहां से जीत बहुत जरूरी। चला मॅच जास्त या ठिकाणी लांबू नका कारण मॅच अत्यंत महत्त्वाचा आहेच यात काही शंका नाही आहेत. त्याचबरोबर वेळ देखील महत्त्वाची आहे.
हवेली हंटर्स आपण टॉससाठी सज्ज राहायचंय. हवेली हंटर्स नेक्स्ट मैचच्या टॉससाठी सज्ज राहायचंय. टप्पा खाने के बाद उछालता कवर पर खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच आउट. बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे हैं. पद्मावती विघ्नहर्ता के उम्मीदों को लगता बा ये चौथा झटका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल पेरणे फाटा बोल्हाई चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. 2 साल पहले इस युवा खिलाड़ी को मैंने राष्ट्रपति चषक में देखा था. संकल्प 11 पुलिस में डेब्यू किया था और क्या आगाज किया था. बेहतरीन देवगांव में शानदार प्रदर्शन रहा था और धीरे धीरे जैसे वे खेलते जाएंगे ना तो और निखर के आएंगे. अब देखिए ये निर्णायक ओवर डाल रहे हैं. 5 गेंदें 21 रनों की जरूरत है और सूरज ये नया सूरज है, नई सुबह है और संकल्प 11 पुलिस के लिए बहुत बड़ी उपलब्धि. लेकिन दूसरी तरफ से नए बल्लेबाज मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. सुजीत के ऊपर भी निगाह रहेगी. 5 गेंदें 21 रनों की जरूरत है. पहली गेंद पर विकेट मिला है. श्री छत्रपति शिवाजी महाराज पहले इनिंग से गेंदबाजी हो रही है. सूरज अपने बोरिंग मार्ग पर तैयार. इस ओवर की अगली गेंद इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए. राइट आर्म ओवर 2 विकेट गेंदबाजी. टप्पा खाने के बाद उछालता हुक किया. गेंद बाउंड्री लाइन की तरफ जारी. लॉन्ग लेग बाउंड्री लाइन की तरफ. खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 2 रन मुकम्मल किए और 2 रनों के साथ एक बार फिर आंकड़े बदलते. 4 गेंदें 19 रनों की जरूरत है. मैच तो अभी भी दोनों तरफ बना हुआ है. सुजीत के ऊपर रहेगा दारोमदार. बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है और 34 विकेट के नुकसान पर शुरू प्रीमियर लीग 2024 आप देख रहे. रिक्वायर्ड रेट चला गया 28.50 के औसत से आपको रन बनाने पड़ेंगे. लेकिन अगर ये गेंद बहुत महत्वपूर्ण है, इस गेंद के ऊपर सबकी निगाहें होगी. अच्छी गेंद सूरज द्वारा. बेहतरीन गेंदबाजी कर रहे. ज्यादा कुछ एफर्ट नहीं लगा रहे हैं. केवल गेंद को टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर. लेंथ अगर गेंदबाजी देखे तो बहुत बढ़िया, सुंदर, बहुत बढ़िया गेंदबाजी इस पक्ष सूरज. 3 गेंदें 8 रन. आने वाले 3 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक आपको लगाने पड़ेंगे. तब जाकर आप पद्मावती विघ्नहर्ता जीत का स्वाद चख सकते हैं. एक अच्छी गेंद सूरज को डालनी है संकल्प पुलिस 11 टीम के लिए. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार. विशाल गोरे ऑन स्ट्राइक. और अच्छी गेंद टप्पा खाने के बाद उछाल था. बल्लेबाज को क्रैम्प किया गया. सूरज ने अपना काम किया क्योंकि इस वक्त उनको पता है गेम बनाएगा नेम. गेम बनाएगा नेम. युवा खिलाड़ी है, नौजवान खिलाड़ी है. 3 गेंदों में जब 18 रनों की जरूरत थी तो बहुत अच्छी गेंद थी जहां केवल सिंगल आया है. और अब 2 गेंदें 17 रनों की जरूरत. 2 गेंदें 17 और पद्मावती विघ्नहर्ता टीम के लिए है खतरा. एक तरफ जीत की कगार पर संकल्प पुलिस 11 टीम. ऑफ टाइम के बाहर गेंद और नो बॉल का इशारा. अब इसका आना बाकी था. नो बॉल. 2 गेंदें 17. लेकिन क्रिकेट का खेल है, अनिश्चितता बिल्कुल है, अनसर्टेनिटी बिल्कुल इस पर खेल में. और वही हुआ और काफी ऑफ टाइम के बाद नो बॉल. फ्री का इशारा. 2 गेंदें 16 रनों की जरूरत है. इसलिए जो आखिरी गेंद जब तक आती नहीं तब तक भविष्यवाणी करना बहुत मुश्किल हो जाता है. इस बार अच्छा स्ट्रोक है. कनेक्शन अच्छा. नो बॉल पर फ्री हिट पर अच्छा स्ट्रोक पुल किया. पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल गेंद बॉडी के बाद 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. 1 गेंद 10 रनों की जरूरत है. ये अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. बहुत बढ़िया बल्लेबाजी बिल्कुल रही है सुजीत की, लेकिन थोड़ा लेट हुए. मतलब इससे पहले आज विशाल गोरे ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, लेकिन बीच में जो 2 ओवर का खेल था जिसमें उस्मान गेंदबाजी करने के लिए 2 ओवर में केवल 9 रन दिए, वहां थोड़ा सा मैच फंस गया बल्लेबाजों के लिए. 1 गेंद. चले समय ज्यादा रहे, वक्त ज्यादा रहे. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. 1 गेंद 10 रन की जरूरत है. वक्त की नजाकत के साथ आगे बढ़ने की जरूरत है. बॉल मैदान के अंदर आया. सूरज बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार. 1 गेंद 10. जीत की दहलीज पर बिल्कुल संकल्प पुलिस 11 लग रही है. लेकिन क्या इस कहानी में अभी कोई ट्विस्ट बचा हुआ है? गेंद बहुत दूर चली गई थी बाउंड्री लाइन की तरफ, मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ, और वो मैच बॉल जो है ना वो वापस आ रहा है. 1 गेंद 10 रन की जरूरत है. इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए है और इस वक्त स्ट्राइक रन पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार हो रहे हैं. सूरज की जबरदस्त गेंदबाजी. सुजीत और विशाल. 1 गेंद 10. पद्मावती विघ्नहर्ता.
सुंदर गेंदबाजी सूरज द्वारा। ये नई सुबह का सूरज है, उगता हुआ सूरज है संकल्प पुलिस 11 टीम के लिए। सूरज ने बहुत अच्छी गेंदबाजी की, आपके स्क्रीन पर है यह मुकाबला। संकल्प पुलिस 11 टीम ने 9 रन से जीता। कांग्रेचुलेशन। पद्मावती विघ्नहर्ता बिलकुल संघर्ष करते रहे हैं। Thank you, आता sir. जास्त वेळ न घेता आपण प्रशांतच्या दिशेने जातोय। प्रशांत पानवट, ओव्हर टू यू। थँक्यू सर. यानंतर लगेचच हवेली हंटर पेरणे टीमच्या कर्णधारांना विनंती असणार आहे, संकल्प 11 पोलीस शिरूर ग्रामीण या सर ताबडतोब या. सुदाम सर पळत या, कारण की वेळ आपल्याकडे कमी आहे आणि आजच्या सामने आजच आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. हवेली हंटर टीम या ताबडतोब. सन्मान्य प्रवीण शेठ आरगडे साहेबांना विनंती करेल आपण नाणेफेकचा गोल करण्यासाठी यायचं आहे. आणि सन्मान्य विवेक पवार अर्थात सर्वांचाच लाडका चाकू क्रिकेट अपडेटर यांनाही विनंती असेल की ताबडतोब नाणेफेकीचा गोल करण्यासाठी यायचं आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा किताब कोणाला जाईल ही अपडेट देखील घेऊन आपण ताबडतोब यायचे. तोपर्यंत आपण नाणेफेक करूया. सन्माननीय प्रवीण आरगडे साहेब यांना विनंती असणार आहे आपण ताबडतोब यायचं आहे, नाणेफेकीचा गोल करायचा आहे. तसेच सन्माननीय विवेक पवार चाकू क्रिकेट अपडेटर यांना देखील विनंती असणार आहे. हसन मदारी अगदी वेगानं तुम्हाला प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने यायचं. हसन मदारी या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू प्रशांत हसन मदारी आहे. 30 धावांची अत्यंत महत्वपूर्ण खेळी त्याने साकारली. हॅलो चेक.